भाजप कार्यकर्ते सगळे सोबत आहेत. प्रीतम मुंडे बीडच्या खासदार, ताई काय वाटतं खासदारकीच्या या सगळ्या निवडणुकीमध्ये भूमिका वेगळ्या आहेत जरा. काल पण हाच प्रश्न विचारला होता मी की 10 वर्ष खासदार म्हणून काम करत असताना तुम्ही वेगळ्या भूमिकेत होता, आता आज वेगळ्या भूमिकेत. तुम्ही रोज प्रश्न सेम विचारला तर माझं उत्तर पण सेमच असणार आहे. आत्ता निश्चित जबाबदारीची जाणीव मोठी आहे, कारण मी उमेदवार म्हणून काम करत असताना पूर्ण कार्यभार ताईंच्या खांद्यावरती आणि मी केवळ स्टार प्रचारक असल्यासारखी प्रचाराचं काम, एवढी जिम्मेदारी होती. पण आता ताई स्वतः उमेदवार, सेलिब्रिटी उमेदवार, स्वतःचा मतदारसंघ आणि राज्यातले इतर अनेक मतदारसंघ ज्यांच्यावरती प्रभाव आहे, ही सगळी जिम्मेदारी ताईंना असताना कुठेतरी त्यांचं काम हलकं करण्यासाठी आमच्यावर आता वाढीव जबाबदारी निश्चितच आहे. 10 वर्ष काम करत असताना काय वाटतं की कुठले मुद्दे जिल्ह्याचे आहेत जे मार्गी लागले, कुठले पूर्ण सुटले, कुठले अर्धवट राहिलेत ते आता पूर्ण करायचे आहेत? काय ओळख होती 10 वर्षापूर्वी बीडचे कुठले मोठे मुद्दे होते आणि आज काय झालं? विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे कुठलंही काम पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. विशेषतः जर आपण बीड लोकसभेचा विचार केला तर रेल्वेचा मुद्दा जो आहे, रेल्वे ज्या दिवशी नगरपासून परळीपर्यंत धावणार आहे त्या दिवशी सुद्धा 100% लोक खुश नसणार आहेत. ते म्हणणार आहेत मग आम्हाला ती नगरपासून मुंबईपर्यंत न्या, मग मुंबईला ती ठराविकच वेळेला पोहोचली पाहिजे, मग दिल्लीला ती गेली पाहिजे, मग त्याची फ्रिक्वेन्सी. त्यामुळे विकास हा एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं म्हणजे भौतिक विकास ज्याला म्हणता येईल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. त्याच्यात राष्ट्रीय महामार्ग झाले, पंकजाताई पालकमंत्री असताना न भूतो न भविष्यती असे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे रस्ते झाले, आणि रेल्वेचा प्रश्न. ह्या सगळ्या मूलभूत सोयी जेव्हा बीड जिल्ह्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला, 2014च्या निवडणुकीच्या प्रचाराचे दिवस आठवतात. त्या काळातले रस्ते आणि आत्ताचे रस्ते हे कदाचित नवीन पिढीला माहिती नाही, कारण त्यांनी 14च्या आधीचा बीड जिल्हा बघितलेला नाही. त्यामुळे हे बदल झालेले आहेत आणि ह्या पायावरती पुढच्या काळामध्ये बीडमध्ये औद्योगिक डेव्हलपमेंट म्हणजे जे रोजगाराचे विषय आहेत हे हाताळले जाऊ शकतात. बाकी बीड जिल्हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे ह्याची जाणीव नेहमी मुंडे साहेबांनी ठेवली. मुंडे साहेबांच्या पश्चात पंकजाताईंनी सुद्धा त्यांचं अगदी सक्षम नेतृत्व केलेलं आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचे विषय नेहमीच आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून हाताळत आलो. ताई आज गेवरायला जायचं आहे, गेवरायला अमरसिंह पंडित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.